भारतीय लष्कर, एअरफोर्स जो हे सगळे हल्ले जो है जो भारत माता की जय है जो पाकिस्तानकडून काश्मीरच्या सीमेवर सर्वसामान्य नागरिकांना देखील लक्ष्य केलं जाते। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर दिले जाते। जो है जो भारत माता की जय है जो पाककडून कुपवाडामध्ये देखील तोफगोळे टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे। पाकिस्तानकडून कुरगोडी सुरूच आहेत। है जो पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न केला भारत जातो। माता की जय है जो पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे बघा आता नवी दिल्लीतील घडामोडी। अजित डोवाल आणि एस जयशंकर उपस्थित आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीला उपस्थित सुरू आहेत। भारताची रणनीती काय असणार आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। प्रमोद, एकीकडे सीमारेषेवर पाकिस्तानचे हल्ले सुरू आहेत, ड्रोन हल्ले सुरू आहेत, ते सगळे निष्फळ ठरतात, मात्र दुसरीकडे आता बैठकांचा सिलसिला दिल्लीत सुरू आहे। काय घडामोडी घडतायत? आपण जर सांगायला गेलं गिरीश तर 2.25 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण दलाचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांची बैठक झालेली होती आणि त्यानंतर ही दुसरी उच्चस्तरीय मोठी बैठक जी आहे ती मोदींसोबत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या बैठकीमध्ये आहेत आणि पंतप्रधानांसोबत चर्चा करत आहेत। एकीकडे भारताच्या सीमेवरती जम्मू काश्मीर असेल, सांबा असेल, पठाणकोट असेल, त्यासोबतच राजौरी असेल आणि राजस्थान, पंजाब या सगळ्या सीमा भागामध्ये पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ल्याचा दुसऱ्यांदा नापाक प्रयत्न जो आहे तो आज देखील केला गेलेला आहे। अर्थात सगळे ड्रोन भारताकडनं पाडले गेलेले आहेत। हे सगळं सुरू असताना पंतप्रधानांसोबत ही उच्चस्तरीय बैठक जी आहे अति महत्वाची म्हणावं लागणार आहे। रणनीती काय असावी या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तान तोंडघशी वारंवार पडलेला आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची भूमिका काय असावी या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे। अगदी काय रणनीती ठरते? पाकिस्तानला आणखीन काही मोठा दणका देणार का भारत? याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे, कारण सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहेत। प्रमोद, अगदी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या बैठकीला उपस्थित आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आहेत। आपण आता जे ऑपरेशन सिंधूर सुरू केलेलं आहे ते तर कायम राहणार आहे, मात्र त्या व्यतिरिक्त आणखी काही भारतीय लष्कराकडून मोठा दणका पाकिस्तानला दिला जाऊ शकतो का? त्या संदर्भात या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाऊ शकतो का? गिरीश, अशा पद्धतीच्या ज्यावेळी बैठका होतात त्यावेळी भारताकडनं निश्चित पद्धतीनं एक मोठा दणका जो आहे तिला जात असलेला आपल्याला बघायला मिळतं। मागच्या वेळी देखील सीडीएस असतील किंवा संरक्षण दलाची प्रमुख बैठक झालेली होती। त्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी फ्री हँड जो आहे तो सैन्याला दिलेला होता। त्यानंतर आपण पाकिस्तानवरती कशा पद्धतीनं 9 पाकिस्तानचे जे दहशतवादी स्थळ होते ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कसे उद्ध्वस्त केलेले होते ते सगळ्या जगाला बघायला मिळाले होते। आणि त्यानंतर आज होणारी ही बैठक देखील त्यात रणनीतीचा एक भाग आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येऊ शकतं। आंतरराष्ट्रीय पातळीवर मी जसं मगाशी म्हणालो गिरीश, आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानच्या सोबत एकही देश उभा नाहीये। तुर्की असेल आणि एक अरब कंट्री एक दोन सोडता बाकीच्या सोबत कुणीही उभा नाही। नेपाळ असेल, बांगलादेश असेल हे देखील आजूबाजूच्या कंट्री भारताच्या बाजूने आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही दहशतवादाच्या विरोधामध्ये आहोत आणि दहशतवादाच्या विरोधामध्ये भारत लढाई लढतोय आणि त्या लढाईत आम्ही साथ देत आहोत अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक देश मानतात। आणि त्यामुळे या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशा पद्धतीनं पाकिस्तानच्या वरती दबाव बनवायचा या अनुषंगाने देखील चर्चा होणार आहे। ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये हे राजनाथ सिंगांकडनं काल सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्पष्ट केलं गेलेलं होतं आणि त्याचीच परिणती काल रात्री असेल किंवा आता आपल्याला बघायला मिळते। आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा ज्या सीमा आहेत भारताच्या त्या सीमेवरती पाकिस्तानने जे ड्रोन पाठवलेले होते ते सगळे ड्रोन भारताच्या लष्कराकडनं आणून पाडले जातात। तर सध्या आपण साम वरती सगळे बघायला मिळते आणि असं असताना ही बैठक होती त्यामुळे ह्या बैठकीकडे निश्चित पद्धतीने सगळ्यांचं लक्ष लागेल आपल्याला सध्या तरी बघायला मिळतं। अगदी प्रमोद, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडलेला आहे, उडा पडलेला आणि भारत आपली भूमिका समजावून सांगण्यात यशस्वी झालेला आहे। त्यामुळेच अनेक राष्ट्रांचा भारतालाच पाठिंबा आहे, पाकिस्तानच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही। आज दुसरा दिवस आहे प्रमोद पाकिस्तानकडून असे नापाक हल्ले होण्याचा, मात्र ते सगळे अयशस्वी ठरलेले आहेत। मात्र आता ही जी लढाई आहे ही अशीच सुरू राहणार आहे। त्या दृष्टीनं या बैठकांमध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो आणि आपल्या भारताच्या अंतर्गत जी सुरक्षा आहे ती मजबूत करण्याच्या दृष्टीने देखील आणखी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होऊ शकतात। अगदी त्या अनुषंगाने देखील आज बैठकांचा सिलसिला सुरूच होता गिरीश। दुपारी ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या सगळ्या दलाची म्हणजे CISF असेल किंवा BSF असेल
किंवा गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये देखील हे स्पष्ट केलेलं होतं की आपल्या सीमा म्हणजे भारताच्या अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या मजबूत करण्यावरती भर द्या. पाकिस्तानकडे जर अशा पद्धतीचे हल्ले केले गेले तर आपले नागरिक कशा पद्धतीने सेफ राहिले पाहिजेत. बॉर्डरवरची जी गावं आहेत ते खाली करण्याच्या संदर्भात देखील सूचना दिल्या गेल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये अजित डोभाल देखील उपस्थित होते. हे अत्यंत महत्वाचं आहे. तेच अजित डोभाल आता पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळते. प्रत्येक घडामोड अजित डोभाल यांच्याकडनं पंतप्रधानांच्या समोर मांडली जाते. कशा पद्धतीने रणनीती करायची त्या सगळ्या रणनीतीमध्ये अजित डोभाल यांचा महत्वाचा वाटा असल्याचं आपल्याला वारंवार बघायला मिळतं. गिरीश, दुसरीकडे तुम्ही जसं म्हणालात आता तसं ऑपरेशन सिंदूर जरी सिंदूर कायमस्वरूपी भारताकडनं सुरू आहे. भारताने हे स्पष्ट केले म्हणजे ज्यावेळी 5:30 वाजता विदेश मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद होती त्यावेळी देखील भारताकडनं हे ठणकावून सांगितलं गेलं की आम्ही सुरुवात केलेली नाहीये. पाकिस्तानकडनं ह्या सगळ्या गोष्टी कुरापती वारंवार केल्या जातात आणि त्याला जशाच उत्तर आम्ही देतोय. 350 ते 400 ड्रोन पाठवण्याचं कुरेशी जे आपल्या कर्नल आहेत त्यांनी देखील मागे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्याला उत्तर 4 शहरांमध्ये पाकिस्तानच्या आपण काल देखील दिलेलं होतं. आज देखील पाकिस्तानकडनं ज्यावेळी सायंकाळ झाली म्हणजे अंधार पडायला लागल्याच्या नंतर या सगळ्या कुरापती अंधारामध्ये पाकिस्तान खरं तर हा पद्धतीचा खेळ करत असताना बघायला मिळतोय. याच्या ठिकाणी महत्त्वाची नक्कीच शहरं आहेत प्रमोद, आपल्या. या बैठकीमध्ये आता काय रणनीती आखली जाते, काय केंद्र सरकारकडनं काय महत्वाचा निर्णय समोर येतो का ते बघणं खूप महत्वाचं आहे.